महानगरपालिका निवडणुकींची घोषणा झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, मुंबई असेल किंवा इतर महानगरपालिका जशी सोलापूर देखील असेल, यामध्ये एमआयएमचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतं. एमआयएम नेमकं काय करणार आहे, कोणाशी युती करणार आहे का, अन्य काही प्रश्नांशी आपण बोलूयात. आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहे. घोषणा झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? कृष्णा, 21 डिसेंबरला नगर परिषदचा निकाल येणार आहे. ज्या पक्षाबाबत असं बोलायचं की हे काही शहरापुरता मर्यादित एक पक्ष आहे, जेव्हा 21 तारखेला निकाल येईल, कारण आम्ही महाराष्ट्राच्या खूप साऱ्या नगर परिषदामध्ये आम्ही निवडणूक लढलेलं आहे आणि त्या दिवशी आपल्याला कळेल की आता जे आमच्यावर आलोचना करायचे, आम्हाला हे सांगायचे की हे वोट कापण्यासाठी किती आमचे काउन्सिलर्स निवडून येणार आहे ते तुम्हाला 21 तारखेला दिसेल. आता महानगरपालिकेमध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे बॉडीज आहे आणि सर्वांच्या सर्व जे 29 महानगरपालिकाच्या निवडणूक होत आहे, 1-2 जिल्हे सोडलं तर मला असं वाटतं की आम्ही सगळीकडे निवडणूक लढणार आहे. आमची तयारी खूप वर्षापासून 17 महानगरपालिका, सॉरी 27 महानगरपालिका, 27 बहुतेक. म्हणजे आता मी हे एक ओरली आपल्याला सांगतो, तिथूनही काही प्रस्ताव आले तर आम्ही निवडणूक सगळीकडे लढू, पण पूर्ण ताकदीने आम्ही निवडणूक लढणार आहे यावेळी. दोन कुठले जिल्हे जिथे तुम्हाला लढावीसं वाटतं? आता विदर्भामध्ये काही जिल्हे आहे की जिथे आमचं जे संघटन असायला पाहिजे होतं ते नाही आहे. आता मी एक 17 तारखेच्या नंतर 17 तारखेला आमचे फॉर्म्स डिस्ट्रीब्युशनचं जे सगळं संपणार आहे, सगळं भरलेले जे फॉर्म्स आहेत ते 17 तारखेच्या 3 वाजेपर्यंत आमच्याकडे यायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही कोणालाही एक्सेप्ट करणार नाही आहे. हजारोंच्या संख्येने फॉर्म्स गेलेले आहे. आता बघू 17 तारखेपर्यंत किती लोक फॉर्म परत फिल करून पाठवतील. फोकस कुठल्या महानगरपालिकेवर करताय? आता तुम्हाला माहीत आहे की मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर औरंगाबाद होतो, जिथे आमचे 26 कॉर्पोरेटर्स, मेन ऑपोजिशन कोणता होता तर आमचं मेन एमआयएम मेन. भारतीय जनता पार्टीचे जे कॉर्पोरेटर्स होते ते आमच्यापेक्षा कमी होते, पण त्यांचा अलायन्स होता शिवसेनेसोबत, म्हणून त्यांचे महापौर झाला, त्यांचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला. यावेळी आपल्याला मी खूप जबाबदारीने सांगतो की सिंगल लार्जेस्ट पार्टी कोणती असणार आहे ते एमआयएम पक्ष असणार आहे या महानगरपालिकेमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आपण नांदेड असू द्या, सोलापूर, मुंबईमध्ये खूप ताकदीने निवडणूक लढणार आहे. विदर्भामध्ये खूप ताकदीने निवडणूक लढणार आहे. तर असे खूप सारे महानगरपालिका आहे जिथं आमचं चांगलं. असं नाही आहे की सगळीकडे आम्ही सगळ्या सीट्सवर लढणार आहे. कुठेतरी कमी सीट्स असतील, कुठेतरी जास्त सीट्स असतील, पण आमच्या प्रमुख जे केंद्र आहे, जे गड आपण म्हणतो, ते आता औरंगाबाद महानगरपालिका. बरं, इथे तुम्हाला एक युतीची ऑफर होती, म्हणजे एकत्र येण्याची ऑफर होती असं आम्हाला कळले. ती कोणाची तुम्हाला ऑफर होती की तुम्ही एकत्र यावं? आता काय आहे, महाविकास आघाडीच्या एका पक्षाने आम्हाला ऑफर केली होती की आम्ही स्थानिक लेवलवर तुमच्यासोबत अलायन्स करायची इच्छा त्यांनी दाखवली होती. पण काय आहे की जे सीट्स ते मागत होते ते सीट्स आमचं स्ट्रॉंग होल्ड आहे, तिथे आम्ही निवडून येणार म्हणजे येणार, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आता तुम्ही त्या सीट्स आम्हाला मागत असेल तर कसल्या प्रकारचं अलायन्स? मी म्हटलं होतं की तुम्हाला करायचंच असेल तर महाराष्ट्र लेवलवर तुम्ही घोषणा करा, तुमच्या नेत्यांना सांगा की महाराष्ट्र लेवलवर आम्ही एमआयएम सोबत युती करायला तयार आहे करके. तुमच्या सोयीनुसार फक्त एका शहरापुरता तुम्ही करणार असेल तर मला मान्य नाही होतं, म्हणून आम्ही रिफ्यूज केलं होतं. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे, शरद पवार साहेबांची एनसीपी आहे आणि काँग्रेस आहे. त्या तिघांपैकी एक पक्ष होता ज्यांनी अलायन्ससाठी हे केलं होतं. पण तुम्ही का नाही सांगत कुठला पक्ष होता? आता काय आहे की ती खूप प्रीमेच्युअर लेवलवरही आम्ही त्यानं नकार दिलं होतं, तर मला असं वाटत नाही आहे की मी त्याचं नाव घेऊन असं करू. विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी मी ओपनली त्यांना 3 पक्षांना ऑफर केली होती की आपल्याला भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तुम्ही आम्हाला घ्या, नाही घेतलं. बिहारमध्ये आम्ही ऑफर केलं होतं, नाही घेतलं. काँग्रेस पक्षाचं काय हाल झालं तिथे. एमआयएम पक्ष हैदराबादवरून बिहारमध्ये जातात आणि 5 आमदार निवडून आणतात. देशातला सगळा राष्ट्रीय पक्ष, सगळ्या जुन्या पक्ष किती सीट्स निवडून घेतात? 6 सीट्स, आमच्यापेक्षा फक्त 1 सीट्स. तर हे पक्षांनी विचार करायला पाहिजे की आपला हाल असा का होत आहे.
मुस्लिम मतं असू द्या, दलित समाजाचे असू द्या, ओबीसी समाजाचे असू द्या, आता जे फॉर्म्स घेतलेले आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी घेतलेले आहे फॉर्म्स. बरं, तुमची ऑफर आजही कायम आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी जी विधानसभेसाठी होती? हो हो हो, पण ते महाराष्ट्र लेवलवर असायला पाहिजे. तुम्ही सोयीनुसार या शहरामध्ये तर आम्ही तर इतकं मोठी ताकदीने आम्ही काम केलेलं आहे. 26 कॉर्पोरेटर्स होते, विरोधी पक्ष नेता आमचा होता. तर तुम्ही एका शहरापुरता करणार असेल तर ते आम्हाला महाविकास आघाडीला आजही तुमची offer आहे ना, सोबत यायची? आहे ना. महाविकास आघाडीने ते मान्य केलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत जायला तयार आहे. बरं. दुसरं असं आहे की काही ठिकाणी तुमची मतं आहेत, जसं की तुमची मतं निवडून येण्या इतपत नाही आहेत, मात्र काही ठिकाणी तुमची निर्णायक मतं आहेत, म्हणजे ते कोणाच्याही पार्ट्यात जर गेली तर त्याला विजयाच्या जवळपास निश्चित जवळ नेऊ शकतं. अशा मतांबाबत तुम्ही काय निर्णय घेता? आता काय, मला निर्णय घेण्याची आवश्यकताच नाही आहे. मुस्लिम समाजाचं मत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांना या कारणाने मतदान करणार नाही शिवसेनेच्या, कारण तिथे जे आमच्या प्रॉफेट मोहम्मदच्या विरोधात ज्यांनी बोलले होते, जे महाराजांनी, त्याचं समर्थन करणारे एकनाथ शिंदे साहेब होते. तर मुस्लिम समाज त्यांच्यावरही खूप चिडलेला आहे. ते त्यांनाही करणार नाही. आणि अजित पवारांचाही त्यांना माहीत आहे की ते भारतीय जनता पार्टी सोबत आहे. म्हणून मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे कुठे आम्ही निवडून येणार नाही, कुठे आम्ही निवडणूक लढणार नाही आहे. तर तिकडचे लोक, त्यांना माहीत आहे की कुणाला मतदान करायचं. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील करतील ना. ते मुंबईमध्ये केलं होतं ना मागच्या वेळी. आणि उद्धव साहेबांनी एक मुस्लिम आमदार निवडून पण आणलं होतं ना उसमें. ती परिस्थिती आज या तिघ पक्षामध्ये आहे का हे बोलण्याची की आम्ही पण आणलेले आहे करके. तर ते कशा मतदान करतील? त्यांनी ओपनली सांगितलेले आहे की या समाजाशी आमचं देणं घेणं नाही आहे. नाही, माझं असं म्हणणं आहे की तुमची जी निर्णायक मतं आहेत 20%, 30%, 10%, ही मतं तुम्ही उद्धव ठाकरेंना द्यायला तयार आहेत? नाही, मला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ते ज्यांना द्यायचे आहे, तिथे समजा काँग्रेस असतील ते काँग्रेसला देतील, एनसीपी असतील एनसीपी शरद पवारांना देतील किंवा उद्धव साहेबांना देतील. मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे कुठे जिथे आम्ही निवडणूक लढणार नाही आहे, कारण आमचे 5% असतील, 10% मतं असतील, तिथे आवाहन करणार? नाही, ते लोक खूप हुशार झालेले आहे. लोक खूप हुशार झालेले आहे कृष्ण भाऊ. ते त्यांना माहीत आहे आपल्याला कुठे मतदान करायचं आहे आणि कुणाला हाकलायचे आहे. पुन्हा विचारतोय की उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहतील? ते कॅन्डिडेटवर निर्भर असतील. तिकडचं कॅन्डिडेट कोण असणार आहे. आता उद्धव साहेबांनीही निर्णय घेतलेला आहे की मुस्लिम कॅन्डिडेट्स ते उभे करणार आहे. समजा ते मुस्लिम कॅन्डिडेट उभे केले आणि तिथे MIMचे कॅन्डिडेटच नाही आहे, तर बहुतेक ते मुस्लिम समाज देतील त्यांना. बरं, आणि कधीपर्यंत घोषणा होईल तुमच्या उमेदवारांची? आता 17 तारखेला 3 वाजेपर्यंत सगळे फॉर्म्स जे भरलेले आहे ते आमच्या ऑफिसमध्ये येतील औरंगाबादसाठी. आणि दुसऱ्या शहरांचे जे फॉर्म्स आहे ते 18 तारखेच्या 5 वाजेपर्यंत या शहरामध्ये, आणि आम्ही बहुतेक 22-23 तारखेपर्यंत आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करू. कुठे युती करणार, कुठे एकत्र येणार, आघाडी करणार, युती करणार? आता स्थानिक लेवलवर आम्ही सोडलेले आहे. कुठेतरी असा प्रस्ताव आला आणि स्थानिक नेत्यांना माहीत पडलं की बाबा हे आपल्याला फायदेमंद आहे, आपण करू शकतो, तर ते अधिकार आम्ही त्यांना देऊ. आता एकटं लढणार की आता एकटं लढू? एकटं आता तयारी आहे उसके अंदर. जे कमजोर आहे त्यांना माहीत आहे ना. आता NCPचे दोघं पक्ष, रात्री मला असं सांगण्यात आलेलं आहे, गुपचूप मीटिंग झाली की MIMला आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला सोबत येण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचीच अशी परिस्थिती आहे. आणि दोघं हे जे आहे NCP असू द्या, काँग्रेस असू द्या, आणि आता दुसऱ्या पक्षांचाही असंच हाल झालेला आहे. एकनाथ शिंदे म्हणतो की आम्हाला BJP सोबत जायचं, BJP म्हणतो की आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. कमजोर लोगों को है तो सहारे की ज़रूरत पड़ती है. हम मजबूती के साथ अकेले लढेंगे. ठीक आहे, धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील. त्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्यात. एक म्हणजे त्यांना महाविकास आघाडीच्या एका पक्षाची संभाजीनगरमध्ये एकत्र येण्यासाठीची ऑफर होती, आणि दुसरी म्हणजे मुस्लिम समाज जिथं MIMची शक्ती कमी आहे, मात्र तिथली जी मतं आहेत ती उद्धव ठाकरे यांच्या देखील बाजूने देण्यासाठी ते तयार आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.